हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये. तर अभिजित गेलेले आहेत अलिबागला, कारण त्यांची तिकडे मीटिंग आहे. त्यामुळे अंशला सोडवण्याची जिम्मेदारी माझ्यावरती आलेली आहे. त्यामुळे इकडे क्रिकेट अकॅडमीला त्याला मी घेऊन आलेले आहे. तर येताना आम्ही ॲटोने आलो आणि जाताना मी चालतच निघालेले होते, कारण वातावरण खूप छान असं झालं होतं. नुकताच पाऊस पडून गेलेला होता, त्यामुळे वातावरणमध्ये खूप छान असा गारवा होता. म्हटलं चला चालतच चालणं पण होईल आपलं. आणि इकडे तुम्ही भिंतीवर बघू शकता, असं सगळ्या भिंतींवरती इकडे शेवाळा वगैरे आलेला आहे, कारण इकडे खूप असा पाऊस असतो. त्यामुळे असं प्रत्येक भिंतीवर तुम्हाला असंच दिसेल. तर घरी आले, म्हटलं थोडासा आराम करावा, पण मला डोळ्यासमोर भरपूर अशी कामं दिसत होती. म्हटलं चला कामं पण आवरून घेऊयात, कारण मी आज बरण्या वगैरे वॉश करून ठेवल्या होत्या, तर सुकल्या होत्या बऱ्यापैकी. म्हटलं चला त्या आपण भरून ठेवूयात. आणि ते ठेवत ठेवत एवढा वेळ निघून गेला ना, की मी 4ला त्याला सोडवून आले. त्याचे 5:45 कसे झाले कळलंच नाही. मग पुन्हा त्याला आणायला निघाले मी. तर तोपर्यंत त्याचं पण झालं होतं. मग त्याला घेऊन मी निघाले. मला बाकीचं सामान पण घेऊन यायचं होतं येताना, कारण मला थोडीफार भाजी घ्यायची होती. आणि त्याचं अकॅडमीच्या शेजारी तिकडे भाजी मार्केट आणि बाकी सगळं दुकानं वगैरे शॉप वगैरे आहेत असे सगळे. म्हटलं चला ते सामान पण घेऊन जाऊयात लगेच. मी ना असं कधी पण आले ना, काही सामान घ्यायला, भाजी घ्यायला, हे अभिजित त्यांच्याबरोबरच येत असते. असं फर्स्ट टाईमच मी काहीतरी घेते स्वतः होऊन. म्हटलं चला ते पण एक काम होऊन जाईल. तर यांचं चाललं होतं, मम्मी मॅगी घेऊ का पास्ता घेऊ. म्हटलं जाऊ दे, कधीतरी अशा गोष्टी पण दिल्या पाहिजेत मुलांना, प्रत्येक वेळेसच बंधनं नको. म्हणून मी त्याला घेऊन दिलं काय पाहिजे ते. त्यानंतर आम्ही पुन्हा वॉकिंग करतच निघालो. पावसाळ्यामध्ये ना कोकणाचं रूप खरंच खूप छान असं होऊन जातं. सगळीकडे हिरवंगार मस्त. मग नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मी मस्त पहिल्यांदा चहा ठेवला छान माझ्यासाठी, आणि अंशसाठी पास्ता बनवायला ठेवला. हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे माझं पूर्णपणे संपलं होतं. मला ते पण आणायचं होतं, आणि मला ते पण एकदम छान असं फ्रेश असं भेटलं. आणि इकडे मला तिकडे नाही पावट्याच्या शेंगा पण भेटल्या. हे अभिजितला खूप आवडतात आणि ते मला कधीतरीच दिसतात बरं का मार्केटमध्ये, त्यामुळे मी त्या पण घेतल्या. खरं तर ना मला चहा सोडायचा आहे, पण इकडे ते जमतच नाही आहे, कारण इकडे सतत पाऊस पडतो आणि पावसाळी असं वातावरण झालं ना, की चहा गरम गरम घ्यायला खूप छान असं वाटतं. आणि तुम्ही कपामध्ये बघितलं असेल तर मला फक्त अर्धा कप चहा लागतो. शक्यतो मी संध्याकाळचं टाळतेच घ्यायचं, पण सकाळी तर माझा होतोच होतो. त्यानंतर इकडे अंश अभ्यासाला बसला होता आणि माझं पावटा निवडायचं काम चालू होतं. हा होता माझा आजचा इव्हिनिंगचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.